नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहित वायकर स्वामी विवेकानंद अकॅडमीचा संचालक बोलतोय. मित्रांनो, काल आपण एका नव्या उपक्रमाला सुरुवात केली होती. हा उपक्रम म्हणजे MPSC फाउंडेशन कोर्स 2020. मित्रांनो, या कोर्स मार्फत किंवा या उपक्रमामार्फत आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत MPSC बद्दलचं बेसिक माहिती पुरवण्यासाठीचा हा प्रयत्न करतो आहोत. काल सुरू केलेल्या उपक्रमाचा आजचा हा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा आहे. या पहिल्या आणि महत्त्वाच्या टप्प्यामध्ये मला आज विशेष गोष्टींचा उल्लेख करायचा आहे. तर आजची ही व्हिडिओ आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे सांगायचं काय, काय वेगळं पण मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, काल आपण MPSC का करायचं या प्रश्नाचं उत्तर शोधलं. आज आपल्याला त्याच्या पुढे जाऊन थोडासा अभ्यास करायचा. काल आपल्याला काहीतरी अचिव्हमेंट हवी होती, आपल्याला सिद्ध करून दाखवायचं होतं, सेवा करायची होती. या विविध कारणांसाठी काल आपण MPSC मध्ये मला काय यायचंय हे आपण ऐकून घेतलं. प्रशासकीय अधिकारी बनण्याचं महत्त्व काय आहे हे आपण काल समजून घेतलं. आज आपल्याला या व्हिडिओ मार्फत MPSC बद्दल अधिक काही जाणून घ्यायचं आहे. मग मित्रांनो, भारतीय राज्यघटनेप्रमाणे सांगायचं झालं तर घटनेच्या कलम 312 अंतर्गत अशी तरतूद आहे की संघ लोकसेवा आयोग म्हणजेच देशात सरकारी नोकरी संदर्भात आपल्याला घटनेने दिलेला हा अधिकार आहे. प्रत्येक भारतीयाला प्रशासकीय सेवेत काम करता यावं या संदर्भातली ही तरतूद आहे. मग मित्रांनो, आज आपल्याला MPSC बाबत जाणून घेताना या सर्व विषयांचा अभ्यास करायचा आहे. मग मित्रांनो, आपण चालता बोलता अभ्यास कसा करणार आहोत, यातल्या बेसिक गोष्टी काय आहेत हे आपल्याला समजून घेण्यावर विशेष भर द्यायचा. कारण आपल्या ह्या कोर्सचं तत्वच ते आहे किंवा रिझन हेच आहे की आपल्याला फाउंडेशन म्हणजेच साध्या साध्या गोष्टींमधून MPSC चा अभ्यास करायचा. काल मी तुम्हाला एक अभ्यास सांगितला होता की दिनविशेष. मला माहिती आहे मी तुम्हाला सॉफ्ट कॉपी पाठवली नाही, याचा अर्थ तुम्ही ते काम पूर्ण केलं नसेल. मित्रांनो, तुम्ही जर असेच एकमेकांवर विसंबून राहिलात तर कदाचित तुम्हाला लागणारा जो काही वेळ आहे तो जास्त असू शकतो. पहिल्यांदा स्वतः प्रयत्न करा. आपल्या मार्गदर्शकाने, आपल्या गाईडने केलेल्या सूचनांचं पालन करा. कदाचित तो आपली परीक्षा पाहू शकतो, त्यामुळे कदाचित तुम्हाला ती गोष्ट लेट भेटू शकते किंवा ती वेळेत भेटणार नाही. यासाठी तुम्ही प्रयत्न करायला हवे. हरकत नाही, आज मी तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशन मार्फत ही जी काही माहिती मी तुम्हाला देणार होतो ती माहिती आज तुमच्यापर्यंत येईल. मग मित्रांनो, MPSC मध्ये येणाऱ्या प्रामुख्याने एक्झाम्स कोणत्या किंवा यातली पदं कोणती याबद्दल मी थोडक्यात माहिती कालच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती. आज आपण महत्त्वाच्या विषयांना आणि महत्त्वाच्या एक्झाम्स बद्दल चर्चा करणार आहोत. म्हणजेच आज आपण महाराष्ट्राची क्लास 1 अधिकाऱ्यांसंदर्भात असणारी राज्यसेवा परीक्षेबद्दल अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, राज्यसेवा परीक्षा म्हणजेच स्टेट सर्व्हिस एक्झाम बद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. ही एक्झाम्स महाराष्ट्रातल्या क्लास 1 अधिकाऱ्यांसंदर्भात घेतली जाते. 25 पेक्षा जास्त पदं ही क्लास 1 मध्ये भरली जाणारी जी काही पदं आहेत ती या एक्झाम्स मार्फत घेतली जातात. प्रामुख्याने सांगायचं झालं तर उपजिल्हाधिकारी म्हणजे DC सारखी पोस्ट असेल, DYSP सारखी पोस्ट असेल, तहसीलदार आहे, प्रांत अधिकारी आहे, कक्ष अधीक्षक आहे आणि अशा कितीतरी महत्वाची पदं ही या एक्झाम्स मार्फत भरली जातात. आपण ग्रुप बी बद्दल ऐकताना त्याच्यामध्ये PSI, STI आणि असिस्टंट बद्दल ऐकलं होतं आणि ग्रुप सी मध्ये आपण स्टेट एक्साइज, क्लेरिकल एक्झाम्स याबद्दल आपण ऐकलं होतं. मग मित्रांनो, राज्यसेवा परीक्षा बाबत आपण आज अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करूयात. खरंच जर तुम्हाला महाराष्ट्राचा एक अधिकारी बनायचं असेल, आपलं एक सुंदर स्वप्न साकार करायचं असेल, या राज्याची प्रामाणिकपणे सेवा करायची असेल, तर या एक्झाम्स बद्दल किंवा या परीक्षेबद्दल अधिक जाणून घेणं महत्वाचं असेल. मग मित्रांनो, मला फक्त सर PSIच बनायचं आहे, मला फक्त STIच बनायचं आहे, यापेक्षा या प्रत्येक एक्झामचं स्वरूप समजून घ्या. यातल्या प्रत्येक विषयांना काळजीपूर्वक समजून घ्या आणि त्यानंतर खरंच माझ्यासाठी योग्य पर्याय काय आहे याच्यावर अभ्यास करा. तर मित्रांनो, राज्यसेवेमार्फत होणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला प्रामुख्याने 3 टप्पे असणार.
पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत यातले 3 भाग आहेत. पूर्वपरीक्षेमध्ये तुम्हाला 400 मार्क्स असणार आहे. बहुपर्यायी म्हणजेच मल्टिपल चॉईस एक्झाम असणार. मुख्य परीक्षेबद्दल सांगायचं झालं तर याच्यामध्ये 800 मार्क्स असणार आहे आणि 800 मार्क्स ही पण मल्टिपल चॉईस एक्झाम असणार आहे. आणि इंटरव्ह्यू संदर्भात जर सांगायचं झालं तर इंटरव्ह्यू आपल्याला 100 मार्क्स असणार आहे. काल मी तुम्हाला सॉफ्टवेअर मार्फत या संदर्भाचा संपूर्ण अभ्यासक्रम आपल्या मराठी भाषेमध्ये मी तुम्हाला पाठवलेला आहे. तर नक्कीच मी तुम्हाला काल एक टास्क पण दिला होता की आपल्याला आपल्या सगळ्यांचा हा जो काही अभ्यासक्रम आहे हा काळजीपूर्वक अभ्यासायचा आहे आणि तो लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग मित्रांनो, प्रिलियम एक्झाम्स बद्दल जर बोलायचं झालं तर हे 400 मार्क्स जे आहेत ते 2 टप्प्यात विभागले गेलेले आहेत. यातला पहिला टप्पा म्हणजेच पेपर 1 आपल्याला जीएस साठी आहे आणि यातला दुसरा टप्पा म्हणजेच पेपर 2 सीसॅट बाबत आहे. आपण सीसॅट बद्दल अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मी तुमच्या विद्यार्थी मित्रांसाठी सीसॅट म्हणजे काय, यामध्ये काय काय येतं, यातले प्रामुख्याने सब्जेक्ट्स कोणते, या संदर्भातली एक सॉफ्ट नोट्स तयार केलेली आहे आणि ही नोट्स मी लवकरच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आज आपण प्रामुख्याने जीएस म्हणजे काय यावर आपण थोडासा अधिक भर देण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, जनरल स्टडीज सब्जेक्ट्स मध्ये आपल्याला 6 ते 7 विषयांचा अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये जिओग्राफी, हिस्ट्री, इकॉनॉमी, पॉलिटी, सायन्स, एन्व्हायरमेंट आणि करंट अफेअर या सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे. कदाचित हे विषय तुम्ही ऐकलेले पण असतील, याची नावं तुम्हाला माहित पण असतील, पण या सब्जेक्ट्सला अजून खोलवर घेऊन आपल्याला आज जायचं आहे. मग मित्रांनो, आपण सुरुवात करूयात पहिल्या विषयापासून, जिओग्राफी पासून. मग मगाशी मी तुम्हाला सांगताना जी सिरियल किंवा जो सिक्वेन्स सांगितला याचं एक रहस्य आहे. मित्रांनो, अभ्यासाची सुरुवात जर तुम्हाला करायची असेल तर ती जिओग्राफी विषयापासून व्हायला हवी. एखादं ठिकाण, एखादा लोकेशन जर तुम्हाला प्रॉपर कळलं तर त्यामागचा इतिहास, त्यामागचं शास्त्र तुम्हाला अवगत होणं सोपं होऊ शकतं आणि म्हणून पहिल्यांदा भूगोलाचा अभ्यास होणं अपेक्षित आहे. मग मित्रांनो, भूगोलाचे 3 महत्वाचे टप्पे आहेत. याच्यामध्ये आपल्याला जगाचा भूगोल, देशाचा भूगोल आणि राज्याचा भूगोल असे 3 जिओग्राफी आपल्याला अभ्यास करायचा. मग मित्रांनो, प्रामुख्याने एमपीएससी मध्ये इंडियन जिओग्राफी आणि महाराष्ट्र जिओग्राफी हे 2 विषय विचारले जातात. याच्यामध्ये फिजिकल जिओग्राफी म्हणजेच प्राकृतिक, सोशल जिओग्राफी म्हणजेच सामाजिक आणि इकॉनॉमिकल जिओग्राफी म्हणजेच आर्थिक भूगोल अशा पद्धतीने याचा आपण अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, माझ्या महाराष्ट्रातली सर्वात महत्वाची नदी कोणती तर गोदावरी हे नाव आपल्यासाठी पाठ आहे. ह्या गोदावरीचं महाराष्ट्रातलं अंतर किती आहे, हिचं उगमस्थान कुठे आहे, हिच्यावरची महत्वाची धरणं कोणती, यावर असणारे महत्वाचे उद्योगधंदे कोणते, यावरची महत्वाची शहरं कोणती आणि याचा जो काही उपयोग सिंचनासाठी होतोय, शेतीसाठी होतोय, उद्योगधंद्यांसाठी होतोय, याचं महत्व मला अपेक्षित माहित असायला पाहिजे. आणि अशा बऱ्याचशा कारणांसाठी आपल्याला या भूगोल विषयाचा अभ्यास करायचा असतो. मग मित्रांनो, आपण इयत्ता 6वी ते इयत्ता 12वी पर्यंतच्या पाठ्यपुस्तकामधून या विषयाचा सखोल अभ्यास करू शकतो. या संदर्भातली जी काही माहिती आहे ती सॉफ्ट कॉपी मार्फत आपल्या ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहे. दुसरा आणि महत्वाचा विषय म्हणजे हिस्ट्री, इतिहास. मित्रांनो, या विषयाला नाव काढलं की बऱ्याचशा लोकांना मरगळ येते, कंटाळा येतो. मित्रांनो, माझ्या एका शिक्षकाने मला सांगितलं होतं, त्यांनी देशासाठी रक्त गाळलं, तुला स्वतःसाठी घाम गाळायचा. खरं तर त्या शब्दाचा अर्थ समजून घेण्यासाठी मला बराचसा वेळ लागला होता. या शब्दाचा सरळ सरळ अर्थ काय होतो ते तुम्हाला सांगतो. त्यावेळी माझा देश स्वतंत्र करण्यासाठी बऱ्याचशा भारतीयांनी बलिदान दिलं होतं, शहीद झाले होते. आणि याच भारताला सांभाळण्यासाठी तुम्हा सगळ्या विद्यार्थी मित्रांना थोडेसे परिश्रम घ्यायचे, थोडीशी मेहनत करायची, थोडासा घाम गाळायचा. त्यानंतर हा देश सांभाळण्याची जबाबदारी, हे राज्य सांभाळण्याची जबाबदारी तुमच्यावर असणार आहे. मग मित्रांनो, इतिहासामध्ये प्राचीन, मध्ययुगीन
आधुनिक, स्वातंत्र्योत्तर आणि महाराष्ट्राचा इतिहास अशा 4 महत्वाच्या इतिहासांचा अभ्यास करायचा. सर मग जगाच्या इतिहासाची आपल्याला गरज आहे का? तर मित्रांनो याची थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला गरज पडणार आहे. प्रामुख्याने या प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक आणि स्वातंत्र्योत्तर आणि महाराष्ट्राच्या इतिहासावर आपल्याला प्रामुख्याने भर द्यायचा आहे. मग मित्रांनो आपल्याला आधुनिक भारत का, असा प्रश्न जर कधी पडला असेल तर याचं एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. ज्या युरोपियननी भारतावर सत्ता गाजवली ते युरोपियन स्वतःला मॉडर्नायझेशनचे जनक समजत होते, आधुनिकतेचे जनक समजत होते आणि ते भारतात आले. त्यांनी सत्ता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि सत्ता निर्मितीसाठी जे कारण भारतीयांसमोर ठेवलं होतं ते मॉडर्नायझेशन होतं. आणि म्हणून जो इतिहास आपल्या भारतामध्ये घडला त्याला आपण आधुनिक भारताचा इतिहास असं म्हणतो. मित्रांनो 1857 सारखा उठाव असेल, त्यानंतर भारतीयांनी भारताचं जे काही स्वराज्य आहे, स्वातंत्र्य आहे ते मिळवण्यासाठी जी काही लढाई केली, जे काही उठाव केले, जे काही चळवळी केल्या, या संदर्भात आपल्याला अधिक माहिती या विषयामध्ये मिळते. मित्रांनो याबद्दल मी तुम्हाला 8वी, 9वी, 10वी आणि 11वी पाठ्यपुस्तकांवर विशेष भर द्यायला सांगेन. या संदर्भातली छान अशी नोट्स मी तयार केलेली आहे आणि ही नोट्स आपल्या सॉफ्टवेअर मार्फत तुम्हा विद्यार्थ्यांपर्यंत उपलब्ध होईल. मला सांगायचं एवढंच आहे मित्रांनो, इतिहास समजून घ्या आणि इतिहास जर समजला तर उद्या तुम्ही इतिहास घडवू शकता. यानंतरचा इतिहास विषयाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे तो म्हणजे राज्यशास्त्र. मित्रांनो ज्या शास्त्रामुळे या भारत मातेवर चढवलेले अलंकार महत्वाचे आहेत, म्हणजे भारत मातेला जर महत्वाचा कुठला अलंकार असेल तर ती भारताची राज्यघटना. आणि ह्या स्वतंत्र अशा राज्यघटनेचे आपण सर्व भारतीय साक्षीदार आहोत. मित्रांनो 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय राज्यघटनेची स्वीकृती झाली, म्हणजेच तिला मान्यता देण्यात आली संविधान सभेमार्फत. 26 जानेवारी 1950 पासून भारतीय राज्यघटना भारतीयांसाठी प्रत्यक्ष लागू करण्यात आली. हा दिवस आपण भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. यालाच आपण रिपब्लिक डे असं पण म्हणतो. मित्रांनो जगातली सर्वात मोठी लिखित राज्यघटना म्हणून पण आपल्याला ओळखलं जातं. या घटनेमध्ये सुरुवातीला म्हणजेच 1950 ला तर आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये एकूण 8 महत्वाचे परिशिष्ट होती. याच्याबरोबर जवळजवळ 22 भाग आणि जवळजवळ 395 कलमांचा समावेश होता. आज जर आपल्याला सांगायचं झालं तर सध्याची स्थिती अशी आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 12 परिशिष्ट, 25 भाग आणि जवळजवळ 450 पेक्षा जास्त कलमांचा समावेश आहे. मग हे नेमकी कलम काय आहेत, यातला नेमका अभ्यास काय आहे, भारताचं प्रशासन, शासन आणि न्याय व्यवस्था, केंद्र आणि राज्य यांच्यातला संबंध, भारताचा आर्थिक व्यवहार आणि भारताचं पंचायत राज या संदर्भातला संपूर्ण अभ्यास या शास्त्रामध्ये केलेला आहे. आणि यासाठी आपल्याला नागरी शास्त्र या विषयाचे किंवा या सब्जेक्ट्स पासून पाठ्यपुस्तकांमध्ये अभ्यास करायचा. मग मित्रांनो इयत्ता 7वी, इयत्ता 8वी, इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातून आपल्याला बऱ्यापैकी या विषयाचा अभ्यास माहित होतो. यानंतर आपण एका नव्या विषयाकडे जाणार आहे तो म्हणजे अर्थशास्त्र. मित्रांनो 1776 मध्ये म्हणजेच 1776 मध्ये ॲडम स्मिथ यांनी लिहिलेल्या वेल्थ ऑफ नेशन मध्ये पहिल्यांदा अर्थशास्त्र म्हणजे काय याबद्दलचं स्पष्टीकरण देण्यात आलं होतं. आणि यानंतर बऱ्याचशा अर्थतज्ञांनी याच्यावर अभ्यास करून हे शास्त्र निर्माण झालं. भारतासंदर्भात दादाभाई नौरोजींनी या शास्त्राची भारतात सुरुवात केली. म्हणून भारताच्या अर्थशास्त्राचे जनक म्हणून आपण दादाभाई नौरोजी यांना ओळखतो. मग देशाचं राष्ट्रीय उत्पन्न कसं आहे, देशाची अर्थव्यवस्था कशी आहे, देशाचं प्लॅनिंग कसं आहे, नियोजन कसं आहे, भारतात सध्या काम करणाऱ्या आर्थिक व्यवहाराची पद्धत कशी आहे,
भारताची बँकिंग व्यवस्था कशी आहे, आरबीआय, सहकारी बँका, खाजगी बँका यांचा रोल कसा आहे हे आपल्याला समजून घेणं अपेक्षित आहे. आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय संबंध कसे आहेत या संपूर्ण बाबत जे अर्थशास्त्र निर्माण होतं या शास्त्राचा आपण अभ्यास करणार आहोत. 9वी, 10वी, 11वी आणि 12वी या पाठ्यपुस्तकातून या विषयाचा आपण अभ्यास करू शकतो. मित्रांनो, यानंतर एका गमतीशीर विषयाकडे मी घेऊन जाणार आहे. माझ्या आजवरच्या एक्सपिरियन्स नुसार किंवा आजवरच्या अनुभवानुसार विज्ञानाबाबत बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं वेगवेगळं मत आहे. मी आर्ट स्टुडंट आहे, मी कॉमर्स स्टुडंट आहे, मी सायन्स फॅकल्टीचा किंवा सायन्स स्ट्रीमचा विद्यार्थी नाही, तर हा विषय माझ्यासाठी नाही. मित्रांनो, आपण सर्वजण डिग्री होल्डर आहोत आणि याच कंडिशनवर, याच अटीवर आपण स्पर्धा परीक्षेसाठी पात्र आहोत. तुम्ही कुठल्या पदवीचे आहात याचा विचार न करता सर्व विषयांचा एकत्रित अभ्यास करणारा विद्यार्थी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊ शकतो. त्यामुळे विज्ञानाबद्दल ज्या विद्यार्थ्यांचा जो काही गैरसमज आहे किंवा जे काही या विषयाला घाबरतायत त्या विद्यार्थ्यांनी या विषयाला महत्वाचा विषय बनवणं अपेक्षित आहे. मग मित्रांनो, सायन्स मध्ये नेमकं काय येतं? तर मित्रांनो, आपल्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंतचा आपल्याला अभ्यास या शास्त्रामध्ये करायचा. सर, असा अभ्यास असतो? हो मित्रांनो, आपल्याला पायाच्या नखापासून तर केसापर्यंत म्हणजे डोक्याच्या केसापर्यंत काय अभ्यास आहे? तर मित्रांनो, यामध्ये ह्यूमन सायन्स आपल्याला अभ्यास करायचा. ह्यूमन सायन्स म्हणजे नेमकं काय? तर मित्रांनो, या शरीराला लागणारी ऊर्जा आपण कॅलरी स्वरूपात मोजतो. मग आपल्याला एका दिवसामध्ये किती कॅलरी ऊर्जा लागते? ही ऊर्जा भागवण्यासाठी आपण खाल्लेल्या अन्नामध्ये असे कुठले महत्वाचे घटक असणं अपेक्षित असतं, ज्याला आपण न्यूट्रिएंट किंवा पोषक द्रव्य म्हणतो. मग पोषक द्रव्यांमध्ये मॅक्रो आणि मायक्रो असे घटक काय असतात? मग ज्यामध्ये असणारे विटॅमिन्सचा रोल कसा असतो, कार्बोहायड्रेटचा रोल कसा असतो, हे आपण याच्यामध्ये समजून घेणार आहोत. मित्रांनो, मानवी शरीरात असणाऱ्या ज्या काही क्रिया आहेत त्या संदर्भात आपण समजून घेणार आहे. यातल्या संस्था कोणत्या आहेत, सिस्टम कोणकोणत्या आहेत त्या समजून घेणार आहोत. मग मित्रांनो, यामध्ये आपली रेस्पिरेटरी सिस्टम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टम आहे किंवा सेंट्रल नर्वस सिस्टम आहे किंवा नर्वस सिस्टम आहे, या संदर्भात पण आपल्याला अभ्यास करायचा आहे. याच्या व्यतिरिक्त भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री म्हणजेच रसायनशास्त्र, जीवशास्त्र म्हणजेच बायोलॉजीचा आपल्याला अभ्यास करायचा. मित्रांनो, मग यामध्ये असा एक प्रश्न असेल की सर, आपल्याला या सायन्समध्ये अंतराळ सायन्सचा म्हणजेच तंत्रज्ञान विज्ञानाचा अभ्यास करायचा आहे का? मित्रांनो, नक्कीच आपल्याला यामध्ये या विज्ञानाचा पण आपल्याला अभ्यास करायचा. मग याच्यामध्ये नेमकं काय येतं, कसा अभ्यास करायचा, याचं महत्व काय असतं, हे आपल्याला तंत्रज्ञान विज्ञान म्हणजेच टेक्नॉलॉजी सायन्स मध्ये शिकायचं. मित्रांनो, भारताने अंतराळ संशोधनात केलेलं काम, भारताने आजवर डिफेन्स मध्ये केलेलं काम, भारताने आजवर वेगवेगळ्या संशोधन क्षेत्रात केलेलं काम आपल्याला या सब्जेक्ट्स मध्ये, या विषयामध्ये अभ्यासायचं आहे. त्यामुळे सायन्स हा भरघोस मार्क देणारा स्पर्धा परीक्षेतला एक महत्वाचा विषय आहे. मग या संदर्भात कुठली पाठ्यपुस्तक वाचायला पाहिजे? तुम्ही 6वी पासून तर 12वी पर्यंतची सर्व पाठ्यपुस्तकं या विज्ञाना संदर्भात वाचू शकता. सर, खरंच सोपं आहे का? तर मित्रांनो, आपण मनात आणलं तर प्रत्येक गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी सोपी आहे. एक उदाहरण द्यायचं झालं तर पाण्याने भरलेल्या ग्लासमध्ये आपण जर बर्फाचा तुकडा टाकला तर त्याचं काय होतं हे सांगणारं आर्किमिडीज तत्व आपण पाठ्यपुस्तकामध्येच पाहतो. किंवा झाडावरून पडलेलं फळ हे जमिनीच्या दिशेने का पडतं हा सांगणारा न्यूटनचा लॉ पण आपण याच पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासलेला आहे. त्यामुळे असं वेगळं काही जग नाहीये, तेवढ्याच पर्यंतचा आपल्याला अभ्यास करायचा. पुढे जाऊन सांगायचं झालं तर आपल्याला यानंतरचा जो विषय अभ्यासाचा आहे तो आहे पर्यावरण.
मला एक प्रश्न पडतो की या पृथ्वीवर आपण राहतो त्या पृथ्वीचं तापमान किती आहे? तुमच्या घरात जर थर्मामीटर असेल तर तुम्ही पृथ्वीचं तापमान मोजू शकता का? तर नाही. मग पृथ्वीचं तापमान नेमकं किती असेल आता? मग आता उन्हाळा आहे तर तापमान जास्त असेल का? हिवाळा आहे तर तापमान जास्त असेल का? कमी असेल का? या संदर्भात जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल तर आपल्याला या पर्यावरणाचा अभ्यास समजून घेतल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर समजेल. मित्रांनो, पृथ्वीचं सध्याचं तापमान जे आहे ते 25 डिग्री सेल्सिअस एवढं आहे. 25 डिग्री. का? तर मित्रांनो, याच्या मागे एक महत्वाचा घटक आहे. तो म्हणजे ग्रीन हाऊस इफेक्ट, हरित गृह वायू याचा होणारा जो परिणाम आहे याच्यावर आपल्याला अभ्यास करायचा. मग मित्रांनो, इकोलॉजी म्हणजे काय, इकोसिस्टम म्हणजे काय, किंवा जे आपलं पर्यावरण शास्त्र निर्माण झालेलं आहे या सर्वांबद्दल जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर हा विषय आपल्यासाठी प्रामुख्याने महत्वाचा आहे. आणि यासाठी पण आपण 9वी 10वी आणि 11वी मधली पाठ्यपुस्तकं यासाठी वापरू शकतो. महत्वाचा आणि शेवटचा विषय राहतो तो म्हणजे चालू घडामोडी. मित्रांनो, खरंच चालू घडामोडी काय आहे याबद्दलचं मी एक वेगळं लेक्चर तुमच्यासाठी तयार करतोय. पण सध्या तुम्हाला थोडक्यात एवढंच सांगेन, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय महत्वाच्या घटना आणि त्या घटनांसंदर्भात असणारं शास्त्र याची एकत्र जोड घालणारा जर कुठला विषय असेल तर तो चालू घडामोडी आहे. आत्ताच्या काळामध्ये जे महत्वाचे बदल घडत आहेत, ज्या महत्वाच्या घटना घडत आहेत, त्या घटनांसंदर्भात असणारे पुरावे आपल्याला जर नव्याने निर्माण होत असतील, हे आपल्याला चालू घडामोडीमध्ये अभ्यासायचं आहे. मग मित्रांनो, चालू घडामोडीचा अभ्यास कसा करायचा या संदर्भात मी तुम्हाला या फाउंडेशन संदर्भात एकच महत्वाची गोष्ट सांगेल, ती म्हणजे वृत्तपत्र. आज मार्केटमध्ये असं कुठलंही प्रकाशन किंवा असा कुठलाही व्याख्याता नाहीये, असा कुठलाही टीचर तुम्हाला याबद्दलची पूर्ण माहिती देऊ शकणार नाही की चालू घडामोडी मी सांगितलं तेवढंच करा. त्याच्या पलीकडे जाऊन अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला कराव्या लागतात. आणि त्याचं उत्तम उदाहरण, त्याचा उत्तम आपल्याला वापरता येणारा सोर्स म्हणजे वृत्तपत्र आहे. आपल्या घरामध्ये लोकसत्ता किंवा महाराष्ट्र टाइम्स या दोन पैकी एक किंवा दोन्ही आपण वृत्तपत्र वाचू शकतो. मग त्यातलं नेमकं काय वाचायचं किंवा नेमका अभ्यास काय करायचा हे आपल्याला कळलं पाहिजे. मी आज तुम्हाला नक्की एका महत्वाच्या विषयाबद्दल तर नक्की सांगेन. वृत्तपत्र पहिलं पान आणि शेवटचं पान महत्वाचं नाही मित्रांनो, तर यातली प्रत्येक महत्वाची गोष्ट आपल्यासाठी आपल्या नोंदीकृत असणं अपेक्षित आहे. आणि यातला एक महत्वाचा भाग म्हणजेच संपादकीय लेख, आर्टिकल्स का महत्वाचे असतात. मित्रांनो, स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे शब्दकोश असावा लागतो मराठीचा, म्हणजेच व्होकॅब्युलरी असावी लागते. आणि ही आधुनिक व्होकॅब्युलरी निर्माण करणारा एक महत्वाचा आणि प्रचंड असा सोर्स जर आपल्याकडे कुठला उपलब्ध असेल तर तो वृत्तपत्र आहे. याच्यात येणारे वेगवेगळे लेख तुम्ही वाचा, त्याचा सारांश समजून घ्या आणि त्या सारांशचा उपयोग नक्कीच तुम्हाला सीसॅट मध्ये पण होऊ शकतो. त्यातल्या शब्दांमुळे तुमचं शब्दकोश वाढेल आणि त्याचा स्पर्धा परीक्षेला नक्कीच फायदा होऊ शकतो. मग मित्रांनो, क्रीडा विश्वातल्या बातम्या, अर्थशास्त्राबद्दलच्या बातम्या, ज्या काही महत्वाचे पुरस्कार आहेत, जे महत्वाच्या व्यक्ती ज्या सध्या मृत पावलेल्या आहेत यांच्याबद्दलच्या नोंदी, किंवा घटनेत घडलेल्या आत्ताच्या महत्वाच्या तरतुदी किंवा बदल संदर्भातले विषय, महत्वाच्या नेमणुका, महत्वाचे पुरस्कार, महत्वाच्या व्यक्ती, अशा इतर कितीतरी गोष्टी चालू घडामोडी संदर्भात आहेत. मग मित्रांनो, मी जीएस बद्दल आतापर्यंत तुमच्याशी चर्चा केली. समजली का? काही लोकांना नक्कीच समजलं असेल, काही लोकांना थोडासा संग्राम असेल. मग याच्यावर काय करायचंय तर मित्रांनो, तुम्हाला एका सॉफ्ट कॉपी मार्फत कुठल्या विषयासाठी
कुठली पाठ्यपुस्तक वाचायची अशी एक नोंद असणारी मी नोट्स तयार केलेली आहे आणि लवकरच ती तुम्हाला आपल्या सॉफ्टवेअर मार्फत तुम्हाला उपलब्ध होईल. ती कुठली पुस्तकं आहेत, त्या संदर्भात मी पाठवलेल्या नोट्स कोणत्या आहेत त्या अवश्य वाचा आणि त्यानंतर तुमचा जो काही याप्रती असणारा रिप्लाय आहे किंवा याप्रती जो काही फीडबॅक आहे तो माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. मित्रांनो, आपल्याला यापुढे थोडंसं जायचं. मग काय आपल्याला अभ्यास करायचा आज राहिलेला? तर मित्रांनो, मी ठरवल्याप्रमाणे फाउंडेशन संदर्भात अभ्यास करतो आहोत आणि मी तुम्हाला आज पाठ्यपुस्तकं आणि स्पर्धा परीक्षेतले विषय यांची ओळख किंवा यांची जोड घालून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग सर, पाठ्यपुस्तक नेमकं कसं वाचायचं? तुमच्या हातामध्ये नेमक्या कुठल्या इयत्तेचं पाठ्यपुस्तक आहे, ते कुठल्या विषयाचं आहे हे जास्त महत्वाचं. आणि ते पुस्तक तुमच्या हातात पडल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा त्याची अनुक्रमणिका अभ्यासा, म्हणजेच इंडेक्स अभ्यासा. मी इंडेक्स पाहिल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट कळेल की यामध्ये हे पुस्तक माझ्याशी कोणकोणत्या विषयांवर गप्पा मारणार आहे. आणि ते जर तुम्हाला कळलं तर ते पुस्तक का वाचायचं हे तुम्हाला क्लिअर होईल. आणि ते जर एकदा क्लिअर झालं तर त्याच्याशी मैत्री होईल आणि त्या मैत्रीतनं बऱ्याचशा विषयांबद्दलची अचूक माहिती तुमच्यापर्यंत कायमस्वरूपी राहील. मग मित्रांनो, प्रत्येक विषयाचा प्रत्येक चॅप्टर किंवा प्रत्येक धडा वाचताना तुमचा कल कसा असायला हवा? पहिल्यांदा ते संपूर्ण वाचून घ्या. त्यातल्या महत्वाच्या मुद्द्यांना तुम्ही हेडलाईन करून ठेवा, त्याला अंडरलाईन करून ठेवा. त्याच्या खाली, त्या उतार्याखाली किंवा त्या चॅप्टर खाली असणारे जे काही क्वेश्चन्स आहेत त्यातल्या रिकाम्या जावा, जोड्या लावा किंवा एक लाईन मध्ये जे काही क्वेश्चन्स आहेत त्याच्या नोंदी करा, ते समजून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही दुसऱ्या चॅप्टरकडे जा. असं केल्याने मित्रांनो प्रत्येक पाठ्यपुस्तक तुमच्याशी मैत्री करेल. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेतला सगळ्यात जर आपल्या जवळचा कोण मित्र असेल तर ते पुस्तक आहे. आपल्या पुस्तकांशी मैत्री करा, त्यांना आपलंसं करा, त्यांच्याशी संवाद साधा. ते नक्कीच तुम्हाला प्रतिसाद देतील, ते पण तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतील आणि या संवादातनं तुमचं नॉलेज मात्र हळूहळू वाढण्यास सुरुवात होईल. मग मित्रांनो, प्रत्येक पाठ्यपुस्तक जर तुम्ही अशा पद्धतीने वाचलं, त्यातल्या व्यवस्थित नोंदी जर तुम्ही तयार करून ठेवल्या तर हे उद्याच्या भविष्यामध्ये वापरणाऱ्या एक्झाम्स मध्ये तुम्हाला मदत करू शकते. मग मित्रांनो, मी तुम्हाला पाठ्यपुस्तक सांगितली, ती पाठ्यपुस्तकं कशी वाचायची या संदर्भात मी तुम्हाला सांगितलं. आता आपल्याला एका नव्या विषयाबद्दल समजून घ्यायचं आहे. मित्रांनो, आपण नवा विषय म्हणजे काय तर आपल्याला सीसॅट संदर्भात समजून घ्यायचं. मगाशी सांगितल्याप्रमाणे आर्टिकल्स, संपादकीय लेख हे तुमच्यासाठी प्रामुख्याने महत्वाचे होते, कारण सीसॅट मध्ये आपल्याला जवळजवळ 80 क्वेश्चन विचारणार आहे आणि 80 क्वेश्चन्स पैकी जवळजवळ 45 ते 50 क्वेश्चन हे उतार्यांवर म्हणजेच पॅसेजेसवर विचारले जातात. याच्यामध्ये मराठी पॅसेजेस जास्त मार्क्ससाठी असणार आहेत आपल्याला आणि काही पॅसेजेस आपल्याला इंग्लिश मध्ये असणार आहेत. मग हे पॅसेजेस आणि त्याच्या खाली विचारलेले जे काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला योग्य पद्धतीने सोडवण्यासाठी वृत्तपत्र महत्वाचा रोल करू शकतात. याच्याबरोबर आपल्याला 20 ते 25 मार्क्ससाठी गणित आणि बुद्धिमत्ता सारखा विषय आहे. मित्रांनो, इंटेलिजन्स टेस्ट, रिझनिंग आणि मॅथमॅटिक्स साठी प्रकाशनांची नावं सांगायला माझ्याकडे भरपूर सारी आहेत, पण तुम्हाला फाउंडेशन संदर्भात सांगायचं झालं तर इयत्ता 8वी, इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वी ची गणित म्हणजेच अल्जेब्राची बुक्स आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. मग मित्रांनो, यासाठी तुम्हाला त्याचा उपयोग करणं महत्वाचं असणार आहे. मग मित्रांनो, याच्या पुढे जाऊन एक म्हणजे आपल्याला ज्या पॉइंटवर अभ्यास करायचा आहे तो आहे डिसिजन मेकिंग क्वेश्चन्स. डिसिजन मेकिंग क्वेश्चन्स म्हणजे काय? निर्णय घेणारे विषय.
उद्या जर तुम्ही भविष्यात अधिकारी झालात, अधिकारी झाल्यानंतर तुमच्यावर पडणारी जबाबदारी आणि ती जबाबदारी पेलवण्यासाठी तुम्हाला घ्यावे लागणारे निर्णय या संदर्भात काही क्वेश्चन्स आयोग तुम्हाला विचारू शकतात. किंवा तुम्ही या समाजाचा एक महत्वाचा भाग आहात, तर याप्रती तुम्ही समाजासाठी काय निर्णय घेऊ शकता, अशा विषयांना घेऊन आपल्याला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. असे 5 ते 7 क्वेश्चन आपल्याला या सीसॅट मध्ये असणार आहे. म्हणजे 80 क्वेश्चन 200 मार्क्ससाठी, म्हणजे एक क्वेश्चन आपल्याला 2.5 मार्क्ससाठी असणार आहे. मित्रांनो, नक्कीच जे डिसिजन मेकिंग क्वेश्चन्स आहे याला मात्र निगेटिव्ह सिस्टम नाहीये. बाकी सर्व एमपीएससीच्या पूर्व परीक्षे संदर्भात सांगायचं झालं तर 1/3 निगेटिव्ह मार्क सिस्टम आहे. म्हणजे तुमचा एक क्वेश्चन चुकला तर तुमच्या एकूण मार्कच्या, म्हणजे तुम्हाला त्या क्वेश्चनच्या एकूण मार्क पैकी 1/3 मार्क वजा होणार. मग मित्रांनो, या सीसॅट बद्दल आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच अभ्यास करणार आहोत. आज मी तुम्हाला जे शिकवण्याचा प्रयत्न केला ते हे होतं की फाउंडेशन काय आहे जनरल स्टडीज बाबत. आज जाता एक दुसरी गंमत मी तुम्हाला शिकवणार आहे. काल मी तुम्हाला कॅलेंडर संदर्भात सांगितलं होतं. आज अशीच पद्धत मला तुम्हाला शिकवायची. किती लोकांना असं वाटतं की राज्यसेवेचा प्रिलियमचा रिझल्ट कसा असतो सर? मित्रांनो, जर सांगायचं झालं मागच्या काही वर्षांमध्ये तर 50 ते 60% रिझल्ट अपेक्षित आहे. म्हणजे 400 पैकी तुम्हाला 200च्या आसपास मार्क्स असणं अपेक्षित आहे. 200 मार्क्स जर तुम्हाला मिळाले तर अपेक्षित आहे की तुम्ही उत्तीर्ण होऊ शकता. मग 200 मार्क्स मला 400 पैकी मिळवायचे, मग त्यासाठी माझी स्ट्रॅटेजी कशी असणार आहे, मी कशा पद्धतीने नियोजन करायला हवं, हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये तर नक्कीच पाहू. पण आता तरी मला तर मार्क्स पूर्ण करण्यासाठी माझ्या बेसिक गोष्टी पूर्ण करणं अपेक्षित आहे. मग मित्रांनो, आज पाठ्यपुस्तकांची सांगितलेली नावं आणि त्याचबरोबर जे प्रामुख्याने सीसॅट साठी वापरता येईल असं शस्त्र मी तुमच्या बरोबर सांगणार आहे. मित्रांनो, सीसॅट जर तुम्हाला वाढवायचं असेल, तर मार्क्स आणायचे असतील, तर तुमचं कॅल्क्युलेशन खूप छान असणं गरजेचं आहे. आणि जर कॅल्क्युलेशन डेव्हलप करायचं असेल तर तुमचे टेबल्स माहीत असणं अपेक्षित आहे. टेबल्स म्हणजे सर आम्ही लहान होऊ का पुन्हा एकदा? मित्रांनो, उंच व्हायचं असेल, मोठं व्हायचं असेल तर सुरुवात लहानापासून झाली पाहिजे. तुम्हाला मोठं काही हवं असेल तर छोटी छोटी गोष्ट मला येणं अपेक्षित आहे. आणि म्हणून किमान 30 पर्यंतचे पाढे तुमचे तोंडपाठ असायला हवेत. त्यानंतर आपल्याला स्क्वेअर्स आणि क्यूब्स म्हणजे वर्ग आणि घन याबद्दल पण ज्ञान असणं, माहिती असणं अपेक्षित आहे. यानंतर इयत्ता 8वी, 9वी आणि 10वीचे जे काही अल्जेब्रा विषयाचे जे बुक्स आहेत, हे जर तुम्ही व्यवस्थित पाहिले तर बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं आपल्याला सहज आणि साध्या पद्धतीने मिळू शकतात. मग मित्रांनो, आजच्या या व्हिडिओचा उद्देश असा होता की तुम्हाला पाठ्यपुस्तकांची ओळख व्हावी, त्याचबरोबर तुम्हाला गणित बुद्धिमत्ता विषयाची सुरुवात करण्यासाठी पाढे का महत्वाचे आहेत